अडीच वर्षाचा कार्यकाळ होता म्हणून 2020ची मॅच खेळलो आणि जिंकलो। आता टेस्ट मॅचचा फॉर्मॅट आणि ही टेस्ट मॅच जिंकणारी असणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना मिश्किल टोला। माझं राजकारण सकारात्मकतेचं, मी राजकारणी नाही, मला राजकारण करता येत नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला। मला गडचिरोलीचा पालकमंत्री व्हायला आवडेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य। मुंबई भाजप कोर कमिटीची आज दुपारी बैठक। आशिष शेलार यांच्यासह भाजप आमदार राहणार उपस्थित। मुंबई भाजप अध्यक्ष बदलला जाणार का, चर्चांना उधाण। संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीडमध्ये 28 डिसेंबरला सर्वपक्षीय मोर्चा, शरद पवार मोर्चात सहभागी होणार। बीडच्या एसपींनी मला प्रतिसाद दिला नाही तर देशमुखांची टॉर्चर करून हत्या। संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून खासदार बजरंग सोनवणे आक्रमक। लागवड निम्म्यावर आल्यानं पुढील वर्षी कांद्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता। नाशिक विभागात जवळपास 1.25 लाख हेक्टरवर कांदा लागवड घटली। नाशिकमध्ये गोवंश हत्या झाल्याच्या संशयावरून तणाव। नाशिकच्या हिरावाडी परिसरातला प्रकार, घटनास्थळी नाशिक पोलिसांचं पथक, अधिक तपास सुरू। कझाकिस्तानमध्ये विमान कोसळलं। अझरबैजानहून रशियाला जात होतं विमान। विमानात 70 प्रवासी प्रवास करत होते। नमस्कार, मी विलास बडे। न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपण सुरुवातीलाच बघणार आहोत एक अतिशय धक्कादायक बातमी। कल्याणमधल्या अल्पवयीन मुलीवरच्या अत्याचार आणि हत्या प्रकरणात आरोपी विशाल गवळीचं बारमधलं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय। मुलीच्या हत्येनंतर विशालनं दारू घेतलेली वाईन शॉपमधल्या सीसीटीव्हीत हे समोर आलंय। कल्याण कोळशेवाडी या परिसरात 13 वर्षीय अल्पवयीन मुलीची अत्याचार करून निर्घृण हत्या करण्यात आली होती। प्रदीप भणगे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रदीप, या नराधमानं हत्या केल्यानंतरही दारू घेतलेली होती की हत्येच्या आधी घेतली होती? आपण जर बघितलं तर 13 वर्षीय अल्पवयीन जी मुलगी आहे या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याचा प्रकार हा उघडीस आला आहे। यानंतर या नराधमाला पोलिसांनी अटक केली आहे। याचाच आता एक सीसीटीव्ही पुढे आला आहे। हत्या केल्यानंतर भिवंडीतील बापगाव येथे कब्रिस्तानमध्ये जो मृतदेह टाकण्यात आला होता तो मृतदेह फेकून आरोपी विशाल आणि त्याची पत्नी हे दोघे घरी परतले। घरी परत असताना विशालने आदारवाडी चौकात एका दुकानातून दारू विकत घेतली आणि याच दारू विकत घेताना सीसीटीव्ही आता पुढे आला आहे। आणि ही दारू घेताना तो आपल्या पत्नीला सोडून गावी निघून गेला। पत्नी मात्र येथेच राहिली होती। मात्र घराच्या जवळ सापडलेल्या रक्तामुळे विशाल यांनी हे कृत्य केल्याचा संशय आला आणि पोलिसांनी त्याच्या पत्नीला ताब्यात घेत चौकशी केली। या नराधमाला कठोरातली कठोर शिक्षा व्हायला हवी, त्याला फाशीची शिक्षा होणं गरजेचं आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। कल्याण कोळशेवाडी परिसरात 13 वर्षीय अल्पवयीन मुलीची अत्याचार करून निर्घृण हत्या करण्यात आली। या हत्येप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली। या प्रकरणातील फरार मुख्य आरोपी विशाल गवळी याला पोलिसांनी शेगाव इथून ताब्यात घेतलंय। या हत्येनंतर तणावाचं वातावरण निर्माण झालं। कल्याण कोळशेवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता। कल्याण कोळशेवाडी परिसरातून एक 13 वर्षीय मुलगी बेपत्ता झालेली होती। तिचा मृतदेह काल दुपारी कल्याण भिवंडी मार्गावरच्या बापगाव परिसरामध्ये एका कब्रस्तानमध्ये सापडला। या घटनेनंतर कल्याण पूर्वेतले नागरिक अतिशय आक्रमक झाले। त्यांनी काळ्या फिती बांधून मोर्चा काढत निषेध नोंदवला होता। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी परभणीत येऊन सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली। या भेटीच्या दरम्यान मनोज जरांगे यांनी परभणीत झालेल्या लाठीचार्जचे फोटो दाखवले।
या फोटोमध्ये लाठीचार्ज झालेल्या जखमांचे फोटो होते. सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाला न्याय दिला नाही तर यांना रस्त्यावर काय लढाई असते हे आपण दाखवून देऊ. त्यांच्या दुःखाची जाणीव आम्हाला आहे. या राज्याची जनता एक आहे. मग आता प्रश्न कसा सोडवत नाही हे आपण पाहू, असं जरांगे पाटील म्हणाले. मुख्यमंत्र्यांना जो डबल तपास करायचा आहे तो करा, मात्र एकही आरोपी सुटता कामा नये, असं जरांगे पाटील म्हणाले. खूप घटना अमानुषपणे मारहाण करून पोलिसांकडून त्यांचा जीव घेण्यात आला आहे असं कुटुंबाचं म्हणणं आहे. ही मात्र राज्याला शोभणारी गोष्ट नाही. जर कुटुंब सांगतंय की मारहाणीनं मृत्यू झाला आहे, तशा पद्धतीचे रिपोर्ट पण आहे. आणि मग तसं जर असताना जर पोलिसांना मुख्यमंत्री पाठीशी घालत असतील तर ही चांगली बाब नाही. ही मुख्यमंत्र्यांसाठी या राज्यासाठी चांगली बाब नाही. जे झालं असेल, काय झालं असेल त्या विषयापेक्षा आज जर तुमचे पोलीसच लोकांना मारून टाकत असतील तर तुम्ही त्यांना पाठीशी नाही घातला पाहिजे. कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. त्याच्या जेवढ्या मागण्या त्या सगळ्या मागण्यांना न्याय मिळाला. की ज्यावेळेस ते पोरं पाणी आणि जेवण मागायचे त्या पोलीस स्टेशनला, त्यावेळेस पोलिस म्हणायचे कोणाकोणाला भूक लागली, आणि मग ज्याला भूक लागली म्हणून ते वर हात करून त्याला बाजूला घ्यायचे आणि मग त्याला मारायचे. आणि इतकं मारायचे आणि मग ते आरडून ओरडून पोरांचं झाल्याच्या नंतर मग म्हणायचे भरलं का पोट तुझं आता. म्हणजे मुख्यमंत्री साहेब, ही घटना भयंकर आहे बरं. तुम्ही याच्यावर लक्ष घाला, ते कोण होते काय होते. कारण कुटुंब सांगताय म्हणजे ते जात म्हणून एखाद्या वेळेस नाही सांगत, तर त्यांच्या काळजाचा तुकडा गेला, त्यांचं आज लेकरू गेलं म्हणून सांगतंय. बीडमधील मसाजोग इथले सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन 16 दिवस उलटले तरी मुख्य आरोपी फरार आहेत. पोलीस आणि CIDच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. पोलीसच आरोपींना पाठीशी घालत असल्याचा आरोप विरोधक करत असताना आता शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी पोलिसांच्या तपासावर तीव्र नाराजी व्यक्त केली. इतकी निर्घृण हत्या करणारे आरोपी मोकाट कसे, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. त्यांनी या प्रकरणी मोठी मागणी केली आहे. त्यांनी देशमुख यांना टॉर्चर करून मारलं. 56 व्रण हे पोस्टमॉर्टेममध्ये आहेत, त्याचा काय गुन्हा होता, असा सवाल त्यांनी विचारला. पोलीस तक्रार झाली होती का? मी सांगितलेला हा गुन्ह्याचा क्रम आहे. आधीच तक्रार घेतली असती आणि आरोपींचा शोध घेतला असता तर हत्या घडली नसती, असंही बजरंग सोनवणे म्हणाले. हे जे आता पकडलेत यांच्या मोबाईलचा CDR काढायला काय लागतंय बरं? जे आरोपी आहेत त्या आरोपीच्या मोबाईलचा CDR काढायला त्याला मोबाईल थोडा लागतोय. CDR तुम्ही काढू शकता का नाही? मग आता त्यांचे मोबाईल टाका ना ट्रॅकला. जी इलेक्शनमध्ये आमचा CDR काढत होतात सत्तेच्या जेव्हा, आता काढा ना आरोपीचा CDR. ही जी आरोपी आहे त्या आरोपीच्या मोबाईलचा CDR काढा. आणि पोलीस यंत्रणा आपल्याकडे बीड जिल्ह्यामध्ये CDR काढायला परफेक्ट आहे. मग CDR काढा ना यांचे CDR काढा. कुणाकुणाला किती किती बोलणं होतंय. दिवसात एक माणूस 3 घंटे कुणाकुणाला बोलला जात आहे. काढा. बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानं राज्यात एकच खळबळ उडाली आहे. विरोधकांनी या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांवर चांगलीच टीका केली. विरोधकांनी केलेल्या टीकेचा आता मुख्यमंत्र्यांनी समाचार घेतलाय. बीड आणि परभणीच्या घटनेचं पर्यटन करू नये असं फडणवीस म्हणाले. कोणतीही घटना घडल्यावर विरोधी पक्ष आणि सत्तेतल्या मंत्र्यांनी पाहणीसाठी जावं, मात्र अशा घटनेचं पर्यटन करू नये असा इशारा फडणवीसांनी दिला. दरम्यान कोणीही या गंभीर घटनेचं राजकारण करू नये. बीड जिल्ह्यात कुणाचीही दादागिरी चालू देणार नाही असं पुन्हा एकदा त्यांनी इशारा देत म्हटलंय. दरम्यान विरोधकांना जे करायचंय ते करतील, पण गेल्या 5 वर्षात माझ्यावर टीका करून त्यांना काय मिळालं असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. तसंच विरोधकांनी आत्मचिंतन करावं असा टोलाही त्यांनी लगावला. इथे अधिवेशन सुरू असताना मी स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना विनंती केली आणि अजितदादा पवार स्वतः त्या ठिकाणी गेले. आमचे सगळे मंत्री देखील त्या ठिकाणी गेले. घटना महत्त्वाच्या होत्या म्हणूनच त्या ठिकाणी गेले. मला असं वाटतं की एखाद्या घटनेचं महत्त्व हे कोण गेलं यापेक्षा त्याला आपण काय रिस्पॉन्ड करतो या माध्यमातून होतं. प्रत्येक ठिकाणी मुख्यमंत्री पुसतातच असं नाही आहे, पण अजितदादांसारखे सिनियर मंत्री त्या ठिकाणी तेवढ्याकरताच आम्ही पाठवले होते. आणि माझं नेहमी मत असतं की अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर सेन्सिटिव्ह असतात, तिथे कोणी ना कोणी शासनातर्फे कोणी विरोधी पक्षातर्फे गेलं पाहिजे, पण त्याचं पर्यटन करू नये, हा मात्र माझं नेहमी मत असतं. विरोधकांना जे करायचं आहे ते करतीलच, पण गेल्या 5 वर्षात
मला टार्गेट केल्यानंतर त्यांच्या हाती काय मिळालं याचा विचार त्यांनी केला तर कदाचित नाही करणार, आणि त्यांना जर आत्मचिंतन नाही करता आलं तर पुन्हा करतील. मुकेश, मी राजकारणीच नाही आहे. मला काटशहाचं राजकारण करता येत नाही. मी आपल्या मार्गाने राजकारण करत जातो. माझ्या राजकारणाचा केंद्रबिंदू जो आहे तो सकारात्मकता आहे, पॉझिटिव्हिटी आहे. सगळ्या क्षेत्रांमध्ये पॉझिटिव्हली काम करायचं, इंटरव्हेन्शन करायचं हा प्रयत्न माझा असतो. अनेकदा त्याच्यात अडथळे येतात, ते डिरेल होतं, पुन्हा आपल्याला ते मार्गावर आणावं लागतं, आणि शेवटी पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो आणि आज झालो यातला एक महत्त्वाचा फरक काय असतो तर अनुभवातून आपण शहाणे होत जातो. विधानसभा निवडणुकीच्या नंतर जोरदार राजकारण रंगलंय. आता पालकमंत्री पदाच्या वाटपाकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. यावरून राज्यातील मंत्र्यांमध्ये चढाओढ सुरू आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री पदावरून मोठं विधान केलंय. पालकमंत्री पदाबाबत तिघे मिळून ठरवू. मुख्यमंत्री कुठल्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद ठेवत नाहीत, पण माझी गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद ठेवण्याची इच्छा आहे, असंही फडणवीस यांनी म्हटलंय. त्यामुळे आता गडचिरोलीचं पालकमंत्री कोण होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. पालकमंत्र्याच्या संदर्भात आमचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे इतर दोन्ही पक्षांसोबत बसून कुठे कोण पालकमंत्री असेल याचा निर्णय करतील. ते जो निर्णय करतील तो मला मान्य असेल. त्यांनी मला बीडला जायला सांगितलं, बीडला देखील जाईल, किंवा त्यांनी जिथे जायला सांगितलं तिथे जाईल. साधारणपणे मुख्यमंत्री कुठलं पालकत्व ठेवत नसतात, पण माझी स्वतःची इच्छा आहे की गडचिरोली मात्र मी स्वतःकडे ठेवू इच्छितो. अर्थात या 3 नेत्यांनी मला मान्यता दिली तरच ठेवी. राज्यातील प्रमुख पक्षाचे प्रदेशाध्यक्ष लवकरच बदलण्याची शक्यता आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यानं भाजपला लवकरच स्वतंत्र प्रदेशाध्यक्ष मिळणार असल्याची माहिती मिळते. पुढील वर्षी 12 जानेवारीला पक्षाचं अधिवेशन आहे. या अधिवेशनात पक्षाला नवीन अध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभा निवडणुकीच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून आपल्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे पाठवलाय. त्यामुळे काँग्रेसला लवकरच अध्यक्ष मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची अगोदरच टर्म पूर्ण झाली आहे. त्यात पक्षाचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. त्यामुळे पक्षाला नवीन प्रदेशाध्यक्ष दिला जाण्याची शक्यता आहे. यानंतर वळूया पुढच्या बातमीकडे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात केलेल्या वक्तव्याचा अर्धवट एडिट केलेला व्हिडिओ व्हायरल करण्यात आला होता. या प्रकरणी महाराष्ट्र सायबर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. विविध 12 लोक आणि हँडलच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय. फडणवीस हे संविधान विरोधी असल्याचा दाखवण्याचा समाजकंटकांकडून प्रयत्न करण्यात आलेला होता. आता हे असं करणं, खोडसाळपणा करणं त्यांना महागात पडणार आहे. मध्ये अशांतता पसरवणे, स्वतःचा मुद्दा जोरकसपणे मांडण्यासाठी असत्य गोष्टींची मदत घेणे, या देशातील राज्यातील व्यवस्था आणि व्यक्ती, नेतृत्व आणि पदावर बसलेल्या व्यक्ती यांच्या विरोधात जनमत अनैसर्गिकरित्या असत्य पद्धतीने निर्माण करणे, हा प्रकार त्यातलाच आहे. आणि म्हणून संविधानाच्या संदर्भामध्ये जनमानसामध्ये डोकी भडकवण्यापर्यंतचा अपप्रचार, गैरप्रचार, अप्रचार हे करण्यामागच्या मंडळीचं कारण काय आहे, हा आमचा सवाल आहे. उपमुख्यमंत्री